काल एक बातमी वाचली. जागतिक स्तरावर ग्लोबल न्यूक्लिअर फंड्सने मागच्या 1 वर्षात तब्बल 100% पेक्षा जास्त रिटर्न्स दिले आहेत. कारण सिंपल आहे. सोलर, विंड, थर्मल आणि हायड्रो एनर्जी सोर्सेस पूर्णपणे कन्सिस्टंट नाहीत आणि 24/7 रिलायबल पॉवर देऊ शकत नाहीत. आता एआयमुळे डेटा सेंटर्स मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि त्यांना प्रचंड वीज लागते. त्यामुळे रिलायबल एनर्जी सोर्सेसची गरज झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर 6 एप्रिल 2026 रोजी भारताने न्यूक्लिअर एनर्जी क्षेत्रात मोठा माइलस्टोन अचीव केला आहे. तामिळनाडूतील कल्पकम येथे भारताचा प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर क्रिटिकॅलिटी स्टेजमध्ये पोहोचला आहे, ज्यामुळे भारत आपल्या थर्ड स्टेज न्यूक्लिअर प्रोग्रामच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश केला आहे आणि फ्युचरमध्ये रशियानंतर कमर्शियल फास्ट ब्रीडर रिॲक्टर चालवणारा दुसरा देश बनू शकतो. 2011-12 पासून न्यूक्लिअर सेक्टर स्टॅगंट होता, पण आता मोठा बदल दिसत आहे. 2025-26च्या बजेटमध्ये सरकारने 20,000 कोटीचा बजेट न्यूक्लिअर एनर्जी मिशन जाहीर केला आहे. त्यानंतर 15 डिसेंबर 2025 रोजी प्रायव्हेट सेक्टरला न्यूक्लिअर एनर्जी सेक्टरमध्ये एंट्री देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे. इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी कुठे आहे? EPC कॉन्ट्रॅक्टर, हेवी इंजिनिअरिंग कंपनीज, रिॲक्टर कंपोनंट्स बनवणाऱ्या कंपनीज, वॉल, पंप्स, फोर्जिंग आणि स्पेशलाइज मटेरियल्स मॅन्युफॅक्चरिंग याच्यात मोठी संधी तयार होऊ शकते. म्हणजे पुढील काळात न्यूक्लिअर एनर्जी हा भारतासाठी स्ट्रॉंग रिलायबल एनर्जी प्लेयर तर ठरेलच, पण इन्व्हेस्टरसाठी नेक्स्ट बिग लॉंग टर्म थीम ठरू शकतो. अशाच इन्व्हेस्टमेंट इन्साईटसाठी आमच्या पेजला नक्की फॉलो करा. धन्यवाद.